काय मग मैत्रिणींनो, आजचा काय मेन्यू आहे? माझ्याकडे तर साधा सिंपल आहे. वरण, भात, चपाती आणि मिरचीची भजी. फोडणीसाठी तुम्ही काय काय वापरता हे मला कमेंट करून सांगा. मी फोडणीमध्ये पहिलं 1 चमचा तेल घालते जेणेकरून तूप जळणार नाही. मग त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. पहिली हिंगाची फोडणी द्यायची, त्यामुळे वरणाला सुंदर चव येते. हिंग घालून झाला की मग त्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची हे सगळं घालून घ्यायचे. ते थोडंसं परतलं की मग टोमॅटो घालून घ्यायचे आणि 1-2 चमचे कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर 2 वेळेला, एक आत्ता आणि एक उकळीच्या वेळी शेवटी. ठीक आहे. म्हणजे थोडीशी कोथिंबीर मागे ठेवा तुम्ही पण. ओके. मग कोथिंबीर वगैरे सगळं परतलं की मग हळद घालायची आहे. फोडणीमध्ये हळद शक्यतो शेवटी घाला, जेणेकरून हळदीचा जो कलर आहे तो अतिशय सुंदर येतो वरणावर. इव्हन सगळ्याच भाज्यांवरही तसंच आहे. मग त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. मी आज फक्त मुगाच्या डाळीचं वरण बनवले आणि हो, तुपामध्ये हे वरण शिजवून घेतलेलं परतवून घ्यायचं आहे छान आणि मग त्यामध्ये पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि ह्या वरणाला थोडीशी उकळी घ्यायची आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि आता पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. जास्त नका घालू, नाही तर मग ती कोथिंबीर कोथिंबीर लागते. ठीक आहे. नंतर मग हे सगळं मिक्स करून याची 2-3 मिनिटासाठी उकळी घ्यायची आहे. आपलं वरण खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर मिक्स डाळींच्या वरणाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी पुढच्या 2 दिवसात तुमच्यासाठी ती पोस्ट करेल. ठीक आहे. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की सांगा. आणि सोबत मी मिरचीची भजी बनवलीत, कारण आमच्याकडे वरण भातासोबत भाजीपेक्षा भजी जास्त आवडतात. मग ती मिरचीची असोत, कांद्याची किंवा बटाट्याची. तुमच्याकडे तोंडी लावणीसाठी काय असतं हे मला कमेंट करून सांगा बरं.